सोलापूरमधली अनगर नगरपंचायत आणि माजी आमदार राजन पाटील हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात काही नवं नाहीये। गेल्या 6 दशकांपेक्षा अधिक काळ अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा राहिलेली आहे आणि अनगरच्या राजकारणात राजन पाटलांचा शब्द हा अंतिम मानला जातो। पण पहिल्यांदाच राजन पाटलांना अनगरमध्ये आव्हान मिळालं। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांच्या समर्थक उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटलांच्या सुनेविरोधात नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरला आणि अनगरमध्ये एक वेगळंच नाट्य घडलंय। पाहूयात अनगरमधल्या निवडणुकीचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना चॅलेंज देणारे हे आहेत विक्रमराजे पाटील उर्फ बाळराजे। मोहोळचे माजी आमदार राजन पाटलांचे हे थोरले चिरंजीव। अगदी 2 आठवड्यापूर्वीपर्यंत बाळराजे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ज्या अजित पवारांचा शब्द अंतिम होता, त्याच अजित पवारांना बाळराजेंनी विजयाच्या उन्मादात थेट आव्हान दिलंय। निमित्त होतं अनगर नगरपंचायतीवरच्या एक हाती विजयाचं। अजित पवार गटाचे नेते उमेश पाटलांच्या समर्थक उज्ज्वला थिटे यांचा अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाला आणि बाळराजेंच्या वहिनी असलेल्या भाजपच्या उमेदवार प्राजक्ता पाटील यांची अनगरच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड होणं ही केवळ औपचारिकता उरली। याशिवाय अनगर नगरपंचायत निवडणुकीत राजन पाटलांनी नगरसेवक पदासाठी उभ्या केलेल्या सर्वच्या सर्व 17 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। खरं तर गेल्या 4 दिवसांपासून अनगरची निवडणूक गाजते आहे। सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गनिमी कावा करत उज्ज्वला थिटेंनी अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। तेव्हापासूनच अनगरची निवडणूक चर्चेत आली। पण या नाट्याला खरी सुरुवात झाली ती माजी आमदार राजन पाटील पूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून। अनगर आणि आजूबाजूच्या 10-12 वाड्यांवर माजी आमदार राजन पाटलांचा प्रभाव आहे। 15 वर्षांपूर्वी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर राजन पाटलांचं वर्चस्व असलेला मोहोळ हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला आणि मोहोळ परिसरात ताकद असूनही राजन पाटलांना आमदारकीपासून वंचित राहावं लागलं। राजन पाटील हे शरद पवारांचे समर्थक। पक्षातल्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ देणं पसंत केलं। त्याचं फळ म्हणून सप्टेंबर 2024 मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली। पण आपल्याच पक्षातल्या उमेश पाटलांसोबतच्या वादात पक्ष नेतृत्व उमेश पाटलांना समज देत नसल्याच्या नाराजीतून राजन पाटलांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलाय। माजी आमदार असले आणि कोणत्याही पक्षात असले तरीही राजन पाटलांचं अनगर परिसरातल्या राजकारणावर वर्चस्व आहे। याशिवाय गेल्या 60-62 वर्षांपासून अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे। याच परंपरेला छेद देत उमेश पाटलांच्या समर्थक उज्ज्वला थिटेंनी पोलीस संरक्षणात राजन पाटलांनी दिलेल्या उमेदवाराविरोधात नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला आणि राजन पाटील गट बिथरला। पण उमेदवार अर्जाच्या छाननीत थिटेंचा अर्ज बाद झाला आणि राजन पाटील समर्थकांनी हा असा जल्लोष केला। त्याच उत्साहात बाळराजेंनी थेट अजित पवारांनाच दम भरला। बाळराजेंनी अजित पवारांना दिलेल्या या आव्हानाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले। रोहित पवार, अमोल मिटकरी आणि सुषमा अंधारेंनी ट्विट करत बाळराजेंना खडे बोल सुनावले। आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणतात, ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल। मतचोरीच्या जीवावर भाजपचं उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील हे सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमानं घ्या। तर अमोल मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय, राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अतिमाज आलाय। ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच, पण तुर्तास या औलादींच्या मस्तीच्या वागण्यानं मालकाला भिकारी बनवेल, तुर्तास इतकंच। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनीही या प्रसंगावर भाष्य केलंय। सत्तेची मगरुरी आणि मदमस्त भाजपा, मित्रपक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला ललकारण्याची हिम्मत
भाजपचा खरा कृतज्ञ चेहरा दाखवणारी आहे असं सुषमा अंधारे म्हणाल्या। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मी मुख्य निवडणूक अधिकारी यांना म्हणलं की सर उद्या 11 वाजता छाननी आहे, पण छाननीच्या दरम्यान आम्ही कुणी येऊ शकणार नाही, कारण आजच उमेदवारी अर्ज दाखल करताना मला एवढा पोलीस बंदोबस्तात यावं लागतं। तर उद्या छाननीच्या वेळेस मी आणि माझा मुलगा सूचक आणि उमेदवार, सूचक तुमचा मुलगाच होता, आता त्या गावामध्ये आम्हाला सूचक आणि अनुमोदक मिळू नये म्हणून कितीतरी प्रयत्न केलेले होते। प्रशासनाकडे मागणी आहे की आता तुम्ही फोनच उचलत नाही, आम्ही विचारतोय तुम्ही का अवैध केलाय, कारण दाखवा म्हणलं तर त्यांनी फोनच उचलले नाही, तर प्रश्न कुठला करायचा। न्यायालयात दाद मागण्यासाठी आता एका कागदाची गरज आहे, तर त्यांच्याकडून सीओ सर आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून अजून आम्हाला आलंच नाही। न्यायालयामध्ये निघालो तर आहोत आम्ही। मूर्ख आहे बाळराजे पाटील। आज ज्या नगरपंचायतीच्या समोर उभारून निवडणूक न लढवता पळपुटेपणाने अर्ज बाद करून जिंकलेल्या निवडणुकीचा जल्लोष लोक साजरा करतायत। निवडणूक लढून जिंकला असता, कुस्ती खेळून जिंकला असता, तर त्या निवडून येणाऱ्या त्या कुस्तीमध्ये विजय झालेल्याचा आनंद साजरा करतात। समोर पैलवानच नाही, एकटाच पैलवान हजर आहे आणि मी आता कसा जिंकलो म्हणून नाचणारा पैलवान म्हणजे बाळराजे पाटील। चहूबाजून अशी टीकेची झोड उठताच बाळराजेंना आपली चूक उमगली आणि त्यांनी थेट अजित पवारांची माफी मागितली। तर दस्तूर खुद्द राजन पाटलांनीही मुलाच्या आगळीकीबद्दल पवार काका पुतण्यांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे। अजितदादा ही राज्याचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत काम केले, मी सुद्धा काय काळ त्यांच्यासोबत काम केले, परंतु एक भावनेच्या भारातून एक माझ्याकडून काही शब्द निघून गेला असेल, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला काय अडचण येतात। आमच्या मुलानं जरी काही चुकलं असेल तरी सुद्धा मी अजितदादांची, मोठ्या साहेबांची, पवार परिवारांची दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो आणि मोठ्या साहेबांच्या चरणावरती मी लीन होतो। आणि माझी विनंती राहील की हा विषय आता संपवा, हा राजकारणाचा विषय नाही, चुकलेल्या माणसाला माफ असते। नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यानं अनगरची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे खरी, पण या निमित्तानं अनगर आणि मोहोळमधल्या राजकारणाचा पट नव्यानं मांडला जातोय। अनगरमधल्या या राजकीय साठमारीच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात राजन पाटलांचे 2 चिरंजीव बाळराजे आणि अजिंक्य राणा अजित पवारांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेताना दिसतायत। आता त्याच अजित पवारांना उन्मादाच्या भरात का होईना पण चॅलेंज दिलं जात असेल तर मोहोळमधलं राजकीय चित्र बदलतंय हेच खरं। सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।